माझं नाव रोहन, वय वर्ष 28. मी नाशिक भागात माझ्या आईवडिलांसोबत राहतो. एका मोठ्या IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत असल्याने माझं बहुतेक वेळा वर्क फ्रॉम होम असायचं. माझे वडील सरकारी नोकरीत होते, त्यामुळे कामाच्या निमित्ताने महिन्यातून 10-12 दिवस ते बाहेर असायची. माझी आई एका हायस्कूलची गणिताची शिक्षिका होती. गणिताच्या सूत्राप्रमाणे तिचा स्वभाव अगदी सरळ आणि शिस्तबद्ध होता. मी दिवसभर माझ्या खोलीत लॅपटॉपवर असायचो, त्यामुळे घरात एक शांतता असायची. पण ही शांतता तेव्हा आनंदात बदलायची जेव्हा आमच्या घरात शिल्पा आंटी पाऊल ठेवायची. शिल्पा आंटी आईच्या कॉलेजच्या दिवसापासूनची जिवलग मैत्रीण. दोघींनी एकत्र शिक्षण घेतलं, तरुण पण अनुभवलं आणि सुख दुःखात एकमेकांची साथ दिली. शिल्पा आंटीचं वय अंदाजे 45-46 वर्ष असेल, पण तिला पाहून असं वाटायचं नाही. 5.5 फूट उंच, गोरी कांती, भरधार आणि प्रगल्भ शरीर यष्टी, तिचे मोठे एक्सप्रेसिव्ह डोळे आणि कुरळे केस तिच्या सौंदर्यात भर घालायचे. ती हसली की संपूर्ण घर प्रसन्न व्हायचं. पण गेल्या 2 वर्षात तिच्या त्या हसण्यामागे खोल उदासी लपलेली होती. 2 वर्षापूर्वी विकास काका म्हणजे तिचे पती अचानक हृदयविकाराच्या झटक्याने वारले होते आणि तिचा एकुलता एक मुलगा आदित्य अमेरिकेत सेटल झाला होता. आता ती आमच्या घरापासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या एका मोठ्या फ्लॅटमध्ये अगदी एकटी राहत होती. शिल्पा, का बोर होतीस तिथे? ये ना, संध्याकाळचा चहा एकत्र घेऊ, गप्पा मारू. आई तिला फोनवरून नेहमी हक्काने बोलवायची. सुरुवातीला मी तिला नेहमीप्रमाणे आंटी म्हणायचो, नमस्कार करायचो, चहा द्यायचो आणि माझ्या खोलीत निघून जायचो. पण हळूच परिस्थिती बदलू लागली. जेव्हा जेव्हा मी तिला चहा द्यायला हॉलमध्ये यायचो, तेव्हा तिची नजर माझ्यावर रेंगाळायची. माझे रुंद खांदे, माझा गंभीर चेहरा ती अत्यंत निरखून बघायची. तिच्या त्या नजरेत एक स्त्रीचे सुप्त ओढ आणि कौतुक असायचं. तिच्या समोरून जाताना माझ्याही मनाची धडधड वाढायची. तिच्या वागण्यात एक प्रौढ स्त्रीचा अनुभव आणि एक अनामिक ऊब होती, जी मला इंजिनिअरिंगच्या कोर्सपेक्षा जास्त आकर्षित करू लागली होती. एक दिवस आईने स्वयंपाकघरातून आवाज दिला, रोहन, अरे शिल्पाच्या लॅपटॉपमध्ये इंटरनेटचा काही प्रॉब्लेम झालाय म्हणे. तिचं बँकेचं काही काम अडकलंय. जरा तिच्या घरून जाऊन बघून येतोस का रे बेटा? हो आई, जातो मी, कपाटातून शर्ट काढत मी म्हणालो. माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता जागी झाली होती. मी तिच्या फ्लॅटवर पोहोचलो आणि बेल वाजवली. शिल्पा आंटीने दार उघडलं. समोरचं दृश्य पाहून माझे श्वास क्षणभर रोखले गेले. तिने हलकी निळी सुती साडी नेसली होती. केस ओले होते आणि पाठीवर सुटलेले होते, जणू ती नुकतीच अंघोळ करून आली होती. घरात अगरबत्तीचा आणि मोगऱ्याचा एक मंद मादक सुगंध दरवळत होता. ये रोहन, ये आते, तुला माझ्यामुळे त्रास झाला ना रे? तिने अत्यंत हळुवार गोड आवाजात विचारलं. अरे नाही आंटी, काही हरकत नाही. दाखवा, कुठे आहे तुमचा लॅपटॉप? मी स्वतःला सावरत म्हणालो. आम्ही दोघं सोफ्यावर शेजारी शेजारी बसलो. सोफा लहान असल्याने आमचे खांदे एकमेकांना हलके स्पर्श करत होते. तिच्या शरीराची नैसर्गिक ऊब मला जाणवत होती. मी लॅपटॉपच्या स्क्रीनवर इंटरनेट कनेक्शन दुरुस्त करत होतो आणि ती माझ्या अगदी जवळ येऊन बघत होती. तिचा श्वास माझ्या मानेवर जाणवत होता. तू कितीही हुशार आहेस रे रोहन. दिवसभर काम करतोस, कधी करणार लग्न? एखादी छानशी मुलगी बघ ना स्वतःसाठी, ती माझ्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली. मी हसलो. अजून वेळ आहे आंटी, कामातून वेळच मिळत नाही. माझं हे उत्तर ऐकून तिने हळूच आपला मऊ हात माझ्या खांद्यावर ठेवला. तिच्या त्या स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला. वेळ कधीच आपोआप येत नसते रोहन. कधी कधी या एकाकीपणात आयुष्य कसं निघून जातं कळतच नाही. हा एकटेपणा माणसाला आतून संपून टाकतो रे. तिच्या आवाजात एक हलका कंपन होता. मी वळून तिच्याकडे पाहिलं. तिच्या त्या डोळ्यात, मोठ्या डोळ्यात पाण्याचे थेंब तरळत होते. एकाकीपणाची ती वेदना आणि माझ्याबद्दलचे सुप्त आकर्षण तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं. मी काही बोललो नाही, फक्त तिच्या डोळ्यात पाहत राहिलो. त्या दिवशी लॅपटॉप दुरुस्त करून मी घरी आलो, पण शिल्पा आंटीचा तो स्पर्श आणि तिचे ते ओले केस माझ्या डोक्यातून निघत नव्हते. त्या रात्रीपासून आमच्यात व्हॉट्सअपवर चॅटिंग सुरू झालं. सुरुवातीला मेसेज खूप औपचारिकच होते. चहा झाला का आंटी? जेवलात का?
पण हळूच रात्रीच्या शांततेत गप्पा खोल होऊ लागल्या. एके रात्री साधारण 11:30 वाजता मी कोडिंग करत बसलो होतो. तिचा मेसेज फ्लॅश झाला. झोप लागत नाहीये रोहन. संपूर्ण घर खाऊ की काय असं वाटतंय. थोडं बोलशील का माझ्याशी? मी लगेच रिप्लाय दिला, हो नक्की. त्या रात्री आम्ही सलग 2 तास चॅटवर बोलत राहिलो. तिने तिच्या भूतकाळातील आठवणी सांगताना लिहिलं, जेव्हा रात्री या मोठ्या बेडवर मी एकटी पडते तेव्हा मन खूप विचित्र विचार करतं. असं वाटतं की कोणीतरी हक्काचं जवळ असावं, ज्याच्या छातीवर डोकं ठेवून मी मन मोकळं करू शकेन. पण मी 45 वर्षाची विधवा स्त्री आहे. समाज काय म्हणेल या भीतीने मी स्वतःला मारून जगते. मी तिला धीर देत लिहिलं, आंटी, भावना नैसर्गिक असतात. तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका. मी आहे ना तुमचा मित्र. त्यावर तिने असा रिप्लाय दिला ज्याने माझ्या हृदयाचे ठोकेच वाढवले. तू जेव्हा मला आंटी म्हणतोस ना रोहन, तेव्हा मनात एक अंतर जाणवतं. मला शिल्पा म्हणत जा ना, फक्त आपल्या दोघांमध्ये. माझे हात थरथरले, पण मी टाईप केलं, ठीक आहे शिल्पा. त्या रात्री मला एक सेकंदही झोप आली नाही. मनात एक प्रचंड गुंता निर्माण झाला होता. ती माझ्या आईची जिवलग मैत्रीण होती. वयाने खूप मोठी होती, पण तिच्यात एक असं स्त्रीत्व आणि आकर्षण होतं ज्याने माझ्या 28 वर्षाच्या तारुण्याला पूर्णपणे वेढून टाकलं होतं. दिवस वेगाने सरकत होते. आमची ती गुप्त चॅटिंग आणि लपून छुपून बघणं आता एका वेगळ्याच वळणावर आलं होतं. जेव्हा ती आमच्या घरी यायची तेव्हा आई स्वयंपाकघरात असताना आम्ही दोघं सोफ्यावर बसून एकमेकांचे हात हातात घ्यायचो. त्या छोट्याशा स्पर्शातही एक प्रचंड मोठी ओढ निर्माण झाली होती. आता हे नातं समाजाच्या सर्व मर्यादा ओलांडून शारीरिक गरजेकडे जाणार असं वाटत होतं. आणि अखेर ऑगस्ट महिन्याची ती रात्र आली. संपूर्ण दिवसभर शहरात मुसळधार पाऊस पडत होता. रस्त्यावर पाणी साचलं होतं. माझे आई वडील एका कौटुंबिक कारणासाठी मुंबईला गेले होते आणि मुसळधार पावसामुळे त्यांना तिथेच एक रात्र थांबावं लागलं होतं. मी घरात पूर्णपणे एकटा होतो. रात्रीचे 9:30 वाजले होते. बाहेर विजा कडकडत होत्या आणि अचानक माझ्या फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर शिल्पा नाव चमकत होतं. हॅलो शिल्पा. मी फोन उचलला. रोहन. तिचा आवाज प्रचंड घाबरलेला आणि थरथरणारा होता. माझ्या सोसायटीची लाईट गेली रे. इन्व्हर्टर ही डाऊन झालंय. बाहेर इतका भयानक पाऊस आहे आणि विजांचा आवाज येतोय की मला खूप भीती वाटते. प्लीज तू येऊ शकतोस का? तिचा तो आर्त आवाज ऐकून मी स्वतःला रोखू शकलो नाही. तू काळजी करू नकोस. मी 5 मिनिटात तिथे पोहोचतो. मी रेनकोट घातला, बाईक काढली आणि तिच्याकडे फ्लॅटकडे निघालो. पाऊस इतका जोरात होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं. कसा बसा मी तिच्या बिल्डिंग पाशी पोहोचलो आणि वर फ्लॅट समोर गेलो. दारावर बेल वाजवली. शिल्पानं दार उघडलं. घराच्या मंद इमर्जन्सी लाईटच्या प्रकाशात ती हलक्या गुलाबी रंगाच्या नाईट सूटमध्ये उभी होती. तिचे केस अंतशः ओले झाले होते. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा ताण कमी झाला, पण डोळ्यातील ती ओढ अधिकच गडद झाली. अरे देवा रोहन, पूर्ण भिजलास की तू? आत ये आधी. तिने काळजीने माझा हात धरून मला आत ओढलं. तिचा तो उबदार स्पर्श माझ्या थंड पडलेल्या हाताला एक वेगळा सुखद अनुभव देऊन गेला. तू थांब, मी तुला टॉवेल आणि कपडे देते, असे म्हणून तिने कपाटातून विकास काकांचे जुने पण स्वच्छ टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट मला दिली. मी बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलून हॉलमध्ये गेलो. शिल्पा स्वयंपाकघरातून गरम चहाचे 2 कप घेऊन आली. आम्ही दोघं दिवाणावर अगदी जवळ बसलो. खिडकीवर पावसाचे थेंब बंदुकीच्या गोळीसारखे आदळत होते. अचानक खूप जोरात वीज कडकडली आणि शिल्पाने घाबरून थेट माझ्या खांद्यावर आश्रय घेतला. तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले होते. मी माझा हात तिच्या पाठीवर नेला आणि हळुवारपणे तिला जवळ घेतलं. शिल्पा, घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. तिने तिची मान वर केली आणि तिचे ते मोठे पाणावलेले डोळे माझ्या डोळ्यात मिसळले. आमच्या दोघांमधील अंतर आता पूर्णपणे मिटलं होतं.
तिच्या ओठांचा थरथराट मला जाणवत होता. एकाकीपणाच्या त्या टोकावर आणि पावसाच्या त्या रोमॅन्टिक वातावरणात दोघं मन एकमेकांमध्ये पूर्णपणे गुंतली होती. रोहन, गेली 2 वर्ष मी एका जिवंत प्रेतासारखी जगती रे. पण गेल्या काही महिन्यात तुझ्या अस्तित्वाने मला पुन्हा जाणून दिलंय की मी अजूनही जिवंत आहे. मला आजच्या रात्री तुझा आधार हवाय. समाज, नाती, वय सगळं विसरून मला फक्त स्वतःच्या जवळ घे ना, ती रडत म्हणाली. तिच्या डोळ्यातील हे अश्रू पाहून माझं हृदय वितळलं. मी अत्यंत हळुवारपणे तिचा चेहरा माझ्या हाताच्या तळव्यामध्ये घेतला. आमचे श्वास एकमेकांमध्ये गुंतले. मी तिच्या कपाळावर आणि गालावर प्रेमाचा एक अत्यंत उत्कंठ आणि भावनिक स्पर्श केला. तो इतका तीव्र आणि रोमॅन्टिक होता की बघणाऱ्याला वाटेल की आता हे दोघं संबंधाच्या सर्व सीमा पार करणार. ती माझ्या मिठीत पूर्णपणे विरघळली होती. आम्ही त्या मंद प्रकाशात एकमेकांना घट्ट धरून बेडवर बसलो. तिने तिचं डोकं माझ्या छातीवर ठेवलं, जिथे माझ्या हृदयाचे ठोके शिल्पा शिल्पा असे धडधडत होते. ती रात्र खूप मोठी होती, पण त्या संपूर्ण रात्री आम्ही कोणत्याही वासनेला किंवा शारीरिक मोहाला बळी पडलो नाही. आम्ही फक्त एकमेकांना मिठीत धरून एकमेकांच्या श्वासांची ऊब घेत मनातील संपूर्ण एकटेपणा मोकळा करत राहिलो. ती तिच्या भूतकाळाबद्दल बोलत होती आणि मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला सुरक्षिततेची जाणीव करून देत होतो. पहाटे 4 वाजता ती माझ्या छातीवर डोकं ठेवून अत्यंत शांतपणे झोपली. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक तृप्त समाधान होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पावसाचा जोर ओसरला होता. खिडकीच्या पडद्यामधून सूर्यकिरण थेट बेडवर येत होते. माझी नजर उघडली. शिल्पा अजूनही माझ्या मिठीमध्ये शांत झोपलेली होती. सकाळी तिच्या चेहऱ्यावरचं ते निरागस सौंदर्य पाहून माझ्या मनात एकाच वेळी 2 भावना निर्माण झाल्या. एक होती तिच्याबद्दलची अथांग माया आणि दुसरी होती एक भीती. मी हे काय केलं? ती माझ्या आईची कॉलेजची मैत्रीण आहे. जर आईला किंवा समाजाला हे कळलं तर काय होईल? हे विचार मनात येतात माझ्या कपाळावर घाम फुटला. तेवढ्यात शिल्पाने डोळे उघडले. मला पाहताच ती आधी लाजली, पण माझ्या चेहऱ्यावरील चिंतेचे भाव पाहून ती भानावर आली. ती घाईघाईने उठून बसली. खोलीत अचानक एक गंभीर शांतता पसरली. रोहन, काल रात्री जे काही घडलं, तिचा आवाज थरथरत होता. मला माफ कर. मी एका अशा वळणावर वाहून गेले. मी विसरले होते की मी कोण आहे आणि तू कोण आहेस. मी तिचा हात पकडला. शिल्पा, पश्चाताप करू नकोस. काल रात्री जे काही होतं त्यामध्ये कोणतीही जबरदस्ती नव्हती. आपण दोघे एका भावनिक कोंडीत होतो. पण हो, आता पुढे काय, हा प्रश्न माझ्याही मनात आहे. त्या दिवशी मी घरी आलो. घरात पाऊल ठेवताच मला प्रत्येक कोपऱ्यात आईचा चेहरा दिसू लागला. आई दुपारी मुंबईहून परत आली. तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं ते गणिताच्या शिक्षिकेचं शांत हसू होतं. काय रे रोहन, काय शिल्पाकडे गेला होतास ना? तिचं काम झालं का व्यवस्थित? बिचारी खूप घाबरते पावसात एकटी, आईने सहज विचारलं. आईचा हा प्रश्न ऐकून माझ्या घशाला कोरड पडली. हो आई, काम झालं. ती ठीक आहे. मी कसाबसा आवाज काढत म्हणालो आणि माझ्या खोलीचं दार बंद करून घेतलं. त्यानंतरचे 3 दिवस माझ्यासाठी नरकासारखे होते. मी लॅपटॉपवर कोडिंगचा करण्याचा प्रयत्न करायचो, पण डोळ्यासमोर शिल्पाचा तो नाईट सूट मधील चेहरा आणि तिच्या खांद्यावरील स्पर्श यायचा. मी एका अशा चक्रव्यूहात अडकलो होतो जिथून बाहेर पडायचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. एका बाजूला शिल्पाचं ते एकाकी सुंदर रूप मला ओढत होतं, तर दुसऱ्या बाजूला आईचा विश्वास आणि नैतिकतेची भिंत मला अडवत होती. 4थ्या दिवशी मला शिल्पाचा मेसेज आला. रोहन, संध्याकाळी 6 वाजता टेकडीवर असलेल्या कॉफी शॉपमध्ये येशील का? मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. माझं हृदय धडधडलं आणि मी होकार दिला. संध्याकाळी मी तिथे पोहोचलो तेव्हा ती खिडकीपाशी बसली होती. तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये ती अत्यंत शांत आणि प्रगल्भ दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आता तो रात्रीचा समभ्र नव्हता,
बस रोहन, ती अत्यंत शांतपणे म्हणाली. मी तिच्यासमोर बसलो. शिल्पा, काय झालं? तू इतकी शांत का आहेस? तिने कॉफीचा घोट घेत माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, रोहन, गेल्या 3 दिवसात मी खूप विचार केला. ज्या रात्री आपण एकमेकांच्या जवळ आलो त्या रात्री मला खूप वर्षानंतर पहिल्यांदा कोणीतरी समजावून घेतलं अशी जाणीव झाली. पण रोहन, आपण ज्या मार्गावर जाण्याचा विचार करतोय तो मार्ग आपल्याला विषाणाकडे घेऊन जाईल. मी तिच्याकडे पाहत राहिलो. मी तुझ्या आईची जिवलग मैत्रीण आहे. तिने माझ्यावर विश्वास ठेवून तुला माझ्याकडे पाठवलं. जर आपण या आकर्षणाला शारीरिक संबंधाचं किंवा समाजाच्या नजरेत अनैतिक असणारं रूप दिलं तर आपण एका पवित्र नात्याचा खून करू. तू 28 वर्षाचा तरुण आहेस. तुझं पूर्ण आयुष्य आणि करिअर समोर आहे. माझ्या एकाकीपणाची किंमत मी तुझ्या भविष्याला बळी देऊ चुकू शकत नाही. तिच्या बोलण्यात एक प्रचंड मोठी परिपक्वता आणि आदर होता. शिल्पाच्या त्या शब्दांनी माझ्या डोक्यातील संपूर्ण गोंधळ क्षणात दूर केला. मला जाणीव झाली की जर आम्ही त्या रात्री वाहून गेलो असतो तर आज आम्ही एकमेकांकडे बघू शकलो नसतो. मग शिल्पा, आपल्या या भावनांचं काय? मला तुझ्याबद्दल वाटणाऱ्या काळजीचं काय? मी अत्यंत भावनिक होऊन विचारलं. तिने माझा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. आता त्या स्पर्शात वासना नव्हती तर अथांग शुद्धता होती. रोहन, नाती फक्त शारीरिक किंवा जवळीकतेने टिकतात असं नाही. आपण आपल्या या नात्याला एक नवीन पवित्र नाव देऊया. समाजाला वाटू दे की हे नेहमीच नातं आहे, पण आपल्याला माहिती आहे की आपल्या मनाची तार किती शुद्ध आहे. तू माझ्या आयुष्यातील तो हक्काचा माणूस असेल जो मला कधीही एकटं पडू देणार नाही, पण एक मावशी, एक मैत्रीण आणि एक मार्गदर्शक म्हणून. तिच्या या निर्णयाने माझ्या मनात तिच्याबद्दल आदर 1000 पटीने वाटला. आम्ही आमच्या त्या रोमांटिक गुंतागुंतीला एक अंतर सुंदर आणि नैतिक वळणावर आणून ठेवलं होतं. त्यानंतर आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. आमचे मेसेजेस आणि भेटी सुरूच होत्या, पण आता त्यात एक वेगळा सन्मान होता. ती मला माझ्या करिअरसाठी गाईड करायची. तिच्या सांगण्यावरून मी माझ्या IT कंपनीतील एका मोठ्या प्रोजेक्टसाठी लीडरशिप मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि मला त्यात यशही आलं. काही महिन्यांनी तिचा मुलगा आदित्य अमेरिकेतून काही दिवसांसाठी भारतात आला. शिल्पाने आम्हा सर्वांना तिच्या घरी जेवायला बोलावलं होतं. आम्ही सगळे जेवणाच्या टेबलावर बसलो होतो. आई, वडील, आदित्य, शिल्पा आणि मी. वातावरण खूप आनंदी होतं. आदित्य जेवता जेवता म्हणाला, आई, मी यावेळेस खूप टेन्शन मध्ये आलो होतो की तू इथे एकटी कशी राहत असेल. पण इथे आल्यावर मला कळलं की रोहन आणि आईने तुला कधी एकटं वाटूच दिलं नाही. रोहन, थँक्यू सो मच यार. तू माझ्या अनुपस्थित माझ्या आईची अगदी एका मुलासारखी काळजी घेतली. आधीचे हे शब्द ऐकून आईच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आले. तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, माझा रोहन आहेच तसा. आणि शिल्पा माझ्यासाठी फक्त मैत्रीण नाही, ती या घरची सदस्य आहे. तिची काळजी घेणं माझं कर्तव्यच आहे. मी शिल्पाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून आनंदाचे 2 थेंब घसरले. तिने हळूच मान डोलावून माझे आभार मानले. जेवण झाल्यावर सर्वजण गप्पा मारत असताना मी आणि शिल्पा गॅलरीत उभं होतो. रात्रीचा गार वारा सुटला होता. बघितलंस रोहन? शिल्पा खिडकी बाहेर पाहत हळू आवाजात म्हणाली, जर आपण त्या पावसाच्या रात्री स्वतःवरचा ताबा गमावला असता तर आज आपण या कुटुंबासोबत असं हसतमुख बसू शकलो असतो का? आपल्या या शब्दापलीकडच्या नात्याची ताकद हीच आहे की हे समाजाच्या नजरेत नेहमी पवित्र राहील. हो शिल्पा, तू मला स्वतःला हरवण्यापासून वाचवलंस आणि नात्यांचा खरा अर्थ शिकवलास. मी मनापासून म्हणालो. गाड्यांचे हॉर्न आणि शहराचा कोलाहल सुरूच होता, पण आमच्या दोघांच्या मनात एक विलक्षण शांतता होती. आम्ही एका अशाच नात्यात बंदिस्त झालो होतो जे शरीराच्या पलीकडचं अत्यंत भावनिक, रोमांटिक पण पूर्णपणे नैतिक आणि सुरक्षित होतं. त्या कॉफी शॉप मधील भेटीला आणि आमच्या नात्याला एक पवित्र क्षण वळण मिळालं असून 6 महिने झाले होते. आमचं आयुष्य एका सुरळीत शांत प्रवाहात चाललं होतं. मी माझ्या ऑफिसच्या कामात पूर्णपणे व्यग्र झालो होतो, तर शिल्पा तिच्या घरात आणि समाजकार्यात रमली होती. पण कोंडव्याच्या त्या डोंगरावरील कॉफी शॉपमध्ये आम्ही जी शांतता मिळवली होती
ती शांतता एका मोठ्या वादळापूर्वीची होती, याची आम्हा दोघांनाही पुसटशी कल्पनाही नव्हती. तेव्हा मार्च महिन्याचे दिवस होते. पुण्यात उन्हाळा हळूहळू पाय पसरत होता. नेहमीप्रमाणे माझे आई वडील एका सरकारी दौऱ्यावर बाहेर गेले होते आणि आई तिच्या हायस्कूलच्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या कामात प्रचंड व्यस्त होती. मी माझ्या खोलीत रात्री उशिरापर्यंत एका आंतरराष्ट्रीय क्लायंटच्या प्रोजेक्टसाठी कोडिंग करत बसलो होतो. रात्रीचे साधारण 11:30 वाजले असावे. अचानक माझ्या फोनवर एक आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल आला. स्क्रीनवर +1 अमेरिकेचा कोड दिसत होता. तो शिल्पाचा मुलगा आदित्यचा फोन होता. हॅलो आदित्य, काय झालं रे, यावेळेस फोन केलास? मी विचारलं, पण पलीकडून आदित्यचा आवाज येत नव्हता, तर फक्त कोणाचा तरी जोरात श्वास घेण्याचा आणि रडण्याचा आवाज येत होता. रोहन भावा. आदित्यचा आवाज थरथरत होता. तो प्रचंड घाबरलेला होता. रोहन, आईचा फोन लागत नाहीये. मी गेल्या 2 तासांपासून ट्राय करतोय. तिचा फोन सारखा नॉट रिचेबल येतोय. अरे, कदाचित ती झोपली असेल किंवा फोन सायलेंटवर असेल. तू काळजी करू नकोस. मी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. नाही रोहन, गोष्ट ती नाहीये, आदित्यने हुंदका दाबत सांगितलं. अमेरिकेत माझ्या एका मित्राने, जो सायबर सिक्युरिटीमध्ये आहे, त्यांनी मला नुकतीच एक लिंक पाठवली. डार्क वेबसाईटवर आणि काही स्थानिक प्रायव्हेट ग्रुपवर आमच्या नाशिकच्या घराचे काही फोटो आणि माहिती लीक झाली. कोणीतरी आईवर पाळत ठेवून आहे. तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन काहीतरी भयंकर कट रचला जातोय. IT डिपार्टमेंटच्या काही लॅपटॉप हॅकिंगचा याचा संबंध जोडला गेलाय. रोहन, मला खूप भीती वाटते. प्लीज तू आताच्या आता आईच्या घरी जाऊ शकतोस का? आदित्यचे हे शब्द ऐकून माझ्या अंगावर काटा आला. शरीरातलं रक्त जणू गोठून गेलं. डार्क वेब पाळत एक IT इंजिनियर असल्याचे मला डार्क वेबचे धोके चांगलेच माहीत होते. मी एका सेकंदाचाही विचार न करता लॅपटॉप बंद केला, गाडीची चावी घेतली आणि घराबाहेर पडलो. रात्रीचे 11:15 वाजले होते. कोंडव्याचे रस्ते एरवी गजबजलेले असायचे, पण आज तिथे एक गूढ शांतता होती. मी वेगाने बाईक चालवत शिल्पाच्या सोसायटीपाशी पोहोचलो. वॉचमॅन नेहमीप्रमाणे केबिनमध्ये झोपला होता. मी गाडी खालीच पार्क केली आणि थेट लिफ्टने तिच्या 7व्या मजल्यावरील फ्लॅटपाशी पोहोचलो. तिच्या दारासमोर पोहोचताच मला काहीतरी खटकलं. दाराची बेल वाजवणार तेवढ्यात माझी नजर लॉकरवर गेली. कडी-कोंडा अर्धवट उघडा होता. दार पूर्ण बंद नव्हतं. माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी अत्यंत सावधपणे कोणताही आवाज न करता दार ढकलून आत पाऊल ठेवलं. घरात पूर्ण अंधार होता. फक्त खिडकीतून येणारा रस्त्यावरील दिव्यांचा पिवळा प्रकाश हॉलमध्ये पडला होता. हॉलमध्ये सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. जणू कोणीतरी तिथे खूप मोठी शोधाशोध केली होती. सोफ्याचे कुशन खाली पडले होते. टेबलवरील काचेची फुलदाणी फुटली होती. शिल्पा, मी हळू आवाजात हाक मारली. माझा आवाज भीतीने थरथरत होता. कोणाचंच उत्तर आलं नाही. मी मोबाईलची फ्लॅशलाईट चालू केली आणि तिच्या बेडरूमकडे निघालो. बेडरूमचा दरवाजा उघडा होता. मी आत लाईट लावण्यासाठी हात पुढे केला. तेवढ्यात मागून एका सशक्त हाताने माझा गळा आवळला आणि माझ्या तोंडावर एक रुमाल दाबला. त्या रुमालाला एक तीव्र रासायनिक वास होता, क्लोरोफॉर्म. मला समजून चुकले की मी एका मोठ्या सापळ्यात अडकलो आहे. मी स्वतःला सोडवण्यासाठी पूर्ण ताकद लावली. माझा कोपरा मारला. माझ्या कोपऱ्याचा प्रहार मागच्या माणसाच्या छातीवर बसला आणि त्याची पकड ढिली झाली. मी तोंडावरचा रुमाल झटकला आणि मागे वळून पाहिलं. फ्लॅशलाईटच्या प्रकाशात मला समोर 2 बुरखाधारी माणसं दिसली. त्यांच्या हातात चाकू होते, पण त्याहून अधिक धोकादायक गोष्ट म्हणजे बेडच्या कोपऱ्यात शिल्पाचे हातपाय बांधलेले होते आणि तिच्या तोंडावर पट्टी चिटकवली होती. तिचे ते मोठे डोळे भीतीने आणि अश्रूंनी भरलेले होते. मला पाहताच ती मान डोलून मला तिथून पळून जाण्याचा इशारा करत होती. बघा रे बघा, कोण आलंय. सुलोचना मॅडमचा लाडका मुलगा रोहन. त्यानं 2 गुंडापैकी एकाने मागून येत दिवा लावला. लाईट लागतात हॉलच्या सोफ्यावर एक माणूस बसलेला दिसला. त्याने काळा गॉगल घातला होता. त्याचा चेहरा ओळखीचा वाटत होता, पण नक्की कोण आहे हे आठवत नव्हतं. तू कोण आहेस आणि शिल्पा आंटीला का त्रास देतोय? मी ओरडलो. माझ्या मनातील भीती आता रागात बदलली होती. तो माणूस कुत्सितपणे हसला आणि त्याने गॉगल काढला. त्याला पाहतात माझे डोळे विस्फारले. तो दुसरा कोणी नसून माझ्याच IT कंपनीतील सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर विक्रांत होता. ज्या प्रोजेक्ट लिडरशिपमध्ये मी प्रयत्न करत होतो आणि ज्यात मला यश आलं होतं,
त्या रेसमध्ये विक्रांत माझा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी होता. विक्रांत, तू इथे? मी आश्चर्याने विचारलं. हो रोहन, मीच. विक्रांत खुर्चीवरून उठत म्हणाला. तुला काय वाटतं? तू कम्प्युटर सायन्स मध्ये गोल्ड मेडल मिळवलंस, खूप मोठे कोर्स लिहिले, म्हणजे तू हुशार झालास. त्या मल्टीनॅशनल कंपनीच्या कोट्यावधीच्या सिक्युरिटी प्रोजेक्टची लिडरशिप मला मिळणार होती. पण या बाईने, त्यांनी शिल्पाकडे बोट दाखवलं, या बाईने तिच्या ओळखीचा वापर करून आणि तुझ्या आईने शिफारस करून ते टेंडर आणि ती लिडरशिप तुला मिळवून दिली. ते माझं कसब होतं विक्रांत. मी प्रामाणिकपणे ते काम मिळवलं होतं. मी म्हणालो. प्रामाणिकपणा माझ्या डिक्शनरीत हा शब्द नाहीये रोहन. विक्रम क्रूरपणे हसला. जेव्हा मला कळलं की तुझी आई आणि शिल्पा एकाच कॉलेजच्या मैत्रिणी आहेत आणि शिल्पाच्या पतीच्या जुन्या बिझनेस पार्टनरशी संबंध थेट माझ्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरशी आहेत, तेव्हा मी ठरवलं की तुमचा हा पत्ता कायमचा कट करायचा. मी डार्क वेबवर एका राष्ट्रीय हॅकर्स ग्रुपला हॅकर केलं. मला तुझ्या लॅपटॉपमधील त्या प्रोजेक्टचा मुख्य सोर्स कोड आणि सिक्युरिटी की हवी आहे. त्यासाठी मी शिल्पाच्या घराचे सर्व सर्व्हर आणि वायफाय हॅक केली. तिच्या लॅपटॉपमध्ये जो इंटरनेटचा प्रॉब्लेम आला होता ना, 6 महिन्यापूर्वी तो मीच केला होता. मला माहित होतं की ती तुलाच बोलावणार. तुझ्या हालचालीवर मी तेव्हापासून पाळत ठेवून आहे. मला आठवतंय, 6 महिन्यापूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा शिल्पाच्या घरी लॅपटॉप दुरुस्त करायला गेलो होतो, तेव्हा तिने तिच्या एकटेपणाची व्यथा मांडली होती. त्या भावनिक रात्री आमची फक्त मनं जोडली गेली नव्हती, तर अज्ञातपणे आम्ही एका मोठ्या कटाचे भाग बनलो होतो. विक्रांत, तो कोड कंपनीचा आहे, तू चोरी करू शकत नाही. मी त्याला सावध करण्याचा प्रयत्न केला. मी तो चोरी केलाय रोहन, फक्त मला तो ऍक्टिव्हेट करण्यासाठी तुझ्या फिंगरप्रिंट्स आणि व्हॉइस अथॉरिटीची गरज आहे. म्हणून मी या बाईला इथे आधी ट्रॅप केलं. मला माहित होतं की तिचा फोन बंद असला की तिला अमेरिकेतील मुलगा तुला नक्की फोन करणार आणि तू इथे धावत येणार. तू स्वतःहून माझ्या जाळ्यात आलास. विक्रांतने खिशातून एक छोटी पेनड्राईव्ह काढली. त्याच्या एका गुंडाने शिल्पाच्या गळ्यावर चाकू ठेवला. रोहन, शहाणपणा करू नका. तुझ्या मोबाईल मधील आणि लॅपटॉप मधील त्या प्रोजेक्टच्या मास्टर की या पेनड्राईव्ह मध्ये ट्रान्सफर कर, नाहीतर या बाईचा गळा कापायला मी 1 सेकंदाचाही वेळ लावणार नाही. शिल्पाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. तिची अवस्था पाहून माझं हृदय पिळवटून निघालं. आमचं नातं शरीराच्या पलीकडचं होतं, पण त्यात एकमेकांची अथांग माया आणि आदर होता. मी तिला काहीही होऊ देऊ शकत नव्हतो. ठीक आहे, मी करतो, पण तिला सोडा. मी हात वर करत म्हणालो. मी माझ्या खिशातून फोन काढला. विक्रांतने त्याचा पेनड्राईव्ह माझ्या फोनला कनेक्ट करायला दिला. मी फोन अनलॉक केला आणि कोडिंगची सिस्टीम ओपन केली. माझी बोटं स्क्रीनवर चालत होती, पण माझं डोकं एका वेगळ्याच वेगाने काम करत होतं. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर होतो. विक्रांतला वाटलं की तो मला हरवू शकतो, पण डिजिटलवर हे माझं होम ग्राउंड होतं. मी मास्टर की ट्रान्सफर करण्याऐवजी गुपचूप माझ्या कंपनीच्या इमर्जन्सी सायबर थ्रेटचे बटन दाबलं आणि सोबतच पोलिसांचा पॅनिक अलार्म सिस्टीमला माझ्या फोनचे लाईव्ह लोकेशन आणि ऑडिओ फीड कनेक्ट केलं. मी टाइमपास करण्यासाठी जाणून बुजून चुकीचा कोड टाईप करत होतो. लवकर कर रोहन, माझ्याकडे जास्त वेळ नाहीये, विक्रांत ओरडला. हा खूप मोठा डेटा आहे विक्रांत, याला डिक्रिप्ट करायला 2 मिनिट लागतात, मी शांतपणे म्हणालो आणि शिल्पाकडे पाहिलं. डोळ्यांच्या भाषेत मी तिला धीर दिला. तेवढ्यात विक्रांतच्या एका गुंडाच्या फोनवर मेसेज आला. त्याने डार्क वेब स्क्रीन पाहिला. बॉस, घात झाला, हा डेटा ट्रान्सफर करत नाहीये, हा सायबर पोलिसांना अलर्ट पाठवतोय. तो गुंड ओरडला. विक्रमचा चेहरा रागाने लाल झाला. रोहन, तुझी एवढी हिंमत? त्याने खिशातून एक छोटी पिस्तूल काढली आणि थेट माझ्यावर रोखली. त्या क्षणी शिल्पाने तिच्या पायाची पुरून ताकद लावून सोप्या शेजारी असलेले जड टेबल विक्रांतच्या पायावर ढकलले. विक्रांतचा तोल बिघडला आणि गोळी चुकली. ती गोळी थेट भिंतीवर लागली. तो प्रसंग इतका वेगवान होता की कोणालाच काही समजलं नाही. मला संधी मिळाली. मी थेट विक्रांतवर झेप घेतली. पिस्तूल त्याच्या हातातून खाली पडली. मी त्याला जोरात बुक्का मारला. दरम्यान ते 2 गुंडे चाकू घेऊन माझ्यावर आले. मी एका गुंडाचा हात पकडला आणि त्याला भिंतीवर आपटलं, पण दुसरा गुंड माझ्या पाठीवर वार करणार. तेवढ्याच शिल्पाने हात कसेबसे मोकळे केले होते. तिने बेडरूम मधील एक जाड लोखंडी दिवा उचलला आणि गुंडाच्या डोक्यावर जोरात मारला. तो गुंड चक्कर येऊन खाली पडला. घर एका युद्धभूमीसारखं झालं होतं. मी आणि विक्रांत जमिनीवर लोळत होतो.
तो माझा गळा दाबण्याचा प्रयत्न करत होता. मी तुला संपून टाकेन रोहन, तो ओरडला. पण तेवढ्याच घराबाहेर पोलिसांच्या सायरनचा आवाज घुमला. सायबर क्राईम आणि नाशिक स्थानिक पोलिसांचं पथक दरवाजा तोडून आत आलं. त्यांच्या हातात बंदुका होत्या. हात वर करा, कोणीही हलणार नाही. पोलिसांचा आवाज घुमला. विक्रांत आणि त्याच्या गुंडांना पोलिसांनी जागी ताब्यात घेतलं. त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या गेल्या. विक्रांतने माझ्याकडे क्रूर नजरेने पाहिलं. तू जिंकलास रोहन, पण ही लढाई संपलेली नाही. पोलिसांनी त्याला ओढत बाहेर नेले. घरात आता फक्त पोलीस अधिकारी, मी आणि शिल्पा उरलो होतो. पोलीस आमच्याकडून प्राथमिक माहिती घेत होते. मी शिल्पाच्या जवळ गेलो. तिचे पाय अजूनही बांधलेले होते. मी ते सोडवले. ती प्रचंड थरथरत होती. तिने काहीही विचार न करता थेट मला घट्ट मिठी मारली. ती मिठी त्या पावसाळी रात्रीसारखीच होती, पण आज त्यात वासना किंवा केवळ एकटेपणा नव्हता, तर मृत्यूच्या दारातून परत आल्यानंतर मिळालेला प्रचंड सुरक्षिततेचा भाव होता. तिच्या श्वासांचा वेग माझ्या छातीवर जाणवत होता. तू ठीक आहेस ना शिल्पा? मी तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं, जसा मी त्या रात्री फिरवला होता. जर आज तू आला नसतास रोहन, तर मी ती ढसा रडू लागली. मी तुला वचन दिलं होतं शिल्पा, मी तुला कधीच एकटं पडू देणार नाही. एक मित्र म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून आणि तुझा हक्काचा माणूस म्हणून मी नेहमी तुझ्या सोबत असेल. मी तिचे अश्रू पुसत म्हणालो. पहाटेचे 5 वाजले होते. खिडकीतून सूर्यकिरण आत येत होते. पोलिसांनी शिल्पाच्या घराची सुरक्षा वाढवली होती. मी आदित्यला फोनवरून सर्व काही ठीक असल्याचे सांगितले, तेव्हा त्याचाही जीव भांड्यात पडला नाही. दुपारी माझी आई आणि वडील नाशिकला परत आले. त्यांना जेव्हा हे थ्रिलर प्रसंगाची माहिती मिळाली, तेव्हा आईने धावत येऊन शिल्पाला आणि मला जवळ घेतलं. आईच्या डोळ्यात अभिमानाने आणि भीतीचे अश्रू मिश्रित होते. माझा रोहन घराचाच नाही, तर आता शिल्पाच्या आयुष्याचाही रक्षक बनलाय, आई वडिलांना सांगत होती. मी आणि शिल्पाने गॅलरीत उभे राहून एकमेकांकडे पाहिले. शहराचा कोलाहल पुन्हा सुरू झाला होता. समाजाला अजूनही वाटत होतं की आम्ही फक्त आईची मैत्रीण आणि तिचा मुलगा आहोत, पण आम्हाला माहित होतं काल रात्री आम्ही ज्या मृत्यूच्या आणि संकटाच्या चक्रातून बाहेर पडलो, त्याने आमच्यातील मनाची तार अधिकच घट्ट, शुद्ध आणि शरीरापलीकडची गेली होती. हे एक असं थ्रिलर नातं होतं जे जगात सर्वात सुरक्षित आणि अनमोल मानलं जातं. विक्रांत आणि त्याच्या टोलीला पोलिसांनी अटक केल्यानंतर कोंडव्यातील त्या फ्लॅटमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली होती. पण ही शांतता आधीसारखी नव्हती, तर त्यात एक प्रकारचा ताण आणि भविष्याची चिंता लपलेली होती. नाशिक पोलिसांनी विक्रांतचा लॅपटॉप आणि सर्व्हरची तपासणी सुरू केली. सायबर सेलचे अधिकारी रोज नवीन खुलासे करत होते. या संपूर्ण घटनेचा शिल्पाच्या मनावर खूप मोठा आघात झाला होता. ज्या घरात तिने तिच्या आयुष्याची अनेक वर्ष घालवली होती, तिथेच तिच्यावर जीवघेणा प्रसंग बेतला होता. तिचा तो प्रगल्भ चेहरा आता भीतीने ग्रासला होता. रात्री विजा कडाडल्या किंवा साधा पाऊस आला तरी ती झटकून जागी व्हायची. तिची ही अवस्था मला आणि माझ्या आईला म्हणजे सुलोचनाला बघवत नव्हती. शिल्पा, तू काही दिवस आमच्या घरी राहायला ये, तिथे एकटी राहू नकोस, आईने तिला मनापासून आग्रह केला. शिल्पाने सुरुवातीला नकार दिला. सुलोचना, समाज काय म्हणेल, आधीच इतकं सगळं घडलंय, पोलीस घरी येऊन गेलेत, त्यात मी तुमच्या घरी राहायला आले तर लोकांच्या चर्चा सुरू होतील. पण आई गणिताची शिक्षिका होती, तिचे तर्क अगदी पक्के असायचे. लोकांचे काय घेऊन बसली, आज तुझा जीव धोक्यात होता. आणि रोहन, आता तुला कसली काळजी, तो तुझा मुलासारखा सांभाळ करेल. आईने जेव्हा मुलासारखा हा शब्द वापरला, तेव्हा माझ्या आणि शिल्पाच्या नजरा एकमेकांना भिडल्या. आमच्या मनात एक अथांग गुप्त शांतता होती, ज्याची कल्पना आईला नव्हती. अखेर शिल्पा आमचा आग्रह मोडू शकली नाही आणि ती तिची बॅग घेऊन आमच्या घरी राहायला आली. शिल्पा आमच्या घरी आल्यावर घराचे वातावरण बदलले. ती घरात असल्याने मला एक वेगळाच उत्साह जाणवायचा. आई दिवसभर शाळेच्या कामात वेळ असायची आणि मी माझ्या खोलीत वर्क फ्रॉम होम करायचो. जेव्हा कधी मी चहासाठी आणि पाण्याच्या सुट्टीत हॉलमध्ये यायचो, तेव्हा शिल्पा तिथे असायची. आमचे बोलणे आता खूप मर्यादित आणि आदरयुक्त झाले होते. त्या थ्रिलर रात्रीनंतर आमच्यात एक मूक करार झाला होता. आम्ही आमच्या भावनांना कधीही नैतिक मर्यादा ओलांडू देणार नव्हतो. पण म्हणतात ना, संकट कधी सांगून येत नाही. विक्रांतला अटक होऊन 15 दिवस झाले होते. एक दिवस सायबर सेलच्या मुख्य अधिकाऱ्यांचा मला फोन आला. रोहन, एक गडबड झाली आहे. विक्रांतचा जो मुख्य हाकेर होता,
ज्याला आम्ही ब्लॅक फ्लॉक्स या नावाने ओळखतो, तो अजूनही फरार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विक्रमच्या जप्त केलेला डेटा कस्टडीमधून आम्हाला कळाले की त्याने तुझ्या प्रोजेक्टचा जो अर्धा कोड चोरला होता तो आधी डार्क वेबच्या एका आंतरराष्ट्रीय सिकेंडला विकला आहे. पण सर, मुख्य सिक्युरिटी की तर माझ्याकडे सुरक्षित आहे ना? मी काळजीने विचारलं. हो, पण त्या सिकेंडने आता तो कोड पूर्ण करण्यासाठी दुसरा मार्ग निवडला आहे. त्याच्याकडे विक्रांतने गोळा केलेली तुझी आणि शिल्पाची सर्व वैयक्तिक माहिती आहे. रोहन, तुमच्या दोघांचाही जीव अजूनही धोक्यात आहे. आम्ही तुमच्या घराबाहेर साध्या वेशातील पोलीस तैनात करत आहोत, पण तुम्ही स्वतः सावध राहा. अधिकाऱ्यांनी चेतावणी दिली. माझे हातपाय पुन्हा एकदा थरथरू लागले. हा खेळ फक्त विक्रांतपुरता मर्यादित नव्हता, तर त्याचे धाके दोरे खूप दूरवर पसरले होते. मी खोली बाहेर आलो. हॉलमध्ये शिल्पा आणि आई बसल्या होत्या. मी त्यांना काही न सांगण्याचे ठरवले, कारण मला त्यांना आणखीन घाबरवायचे नव्हते. त्या रात्री पुण्यात पुन्हा एकदा हवामान बदललं. मार्च महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसाने हजेरी लावली. रात्रीचे 11 वाजले होते. आई तिच्या खोलीत गाढ झोपली होती. वडील नेहमीप्रमाणे दौऱ्यावर होते. मी हॉलमध्ये बसून लॅपटॉपवर त्या सायबर थ्रेडचा माग काढण्याचा प्रयत्न करत होतो. शिल्पा माझ्या शेजारीच बसली होती. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा ती जुनी चिंता दिसत होती. रोहन, मला काहीतरी अस्वस्थ वाटतंय रे. जणू काहीतरी वाईट घडणार, शिल्पा हळू आवाजात म्हणाली. तिनं पांढऱ्या रंगाची सुती साडी नेसली होती, ज्यामध्ये तिचं सौंदर्य अत्यंत साधं आणि प्रगल्भ दिसत होतं. काही होणार नाही शिल्पा, मी आहे ना इथे. मी तिचा हात हातात घेतला. आता त्या स्पर्शात कोणतीही वासना नव्हती, एक अथांग विश्वास होता. एवढ्यात अचानक आमच्या घराची वीज गेली. संपूर्ण घरात गडद अंधार पसरला. बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला आणि विजांचा कडकडाट झाला. रोहन, शिल्पाने भीतीने माझा हात घट्ट धरला. थांब, मी मोबाईलची फ्लॅशलाईट चालू करतो, मी म्हणालो. पण मी फोन उचलणार तेवढ्यात मला खिडकी बाहेर गॅलरीमध्ये कोणाची तरी सावली दिसली. आमच्या घराच्या गॅलरीचे कुलूप कोणीतरी बाहेरून तोडण्याचा प्रयत्न करत होतं. माझा श्वास रोखला गेला. साध्या वेशातील पोलीस बाहेर असतानाही हे लोक गॅलरीच्या मार्गाने वर कसे आले होते, याचा अर्थ तिथे व्यावसायिक आणि गुन्हेगार होते. मी शिल्पाच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला शांत राहण्याचा इशारा केला. मी हळूच आईच्या खोलीकडे गेलो. आई आत गाढ झोपली होती. मी तिच्या खोलीचा दरवाजा बाहेरून हळूच लॉक केला, जेणेकरून ती आत सुरक्षित राहील आणि बाहेर काय चाललं आहे हे तिला कळणार नाही. मी हॉलमध्ये परत आलो तोपर्यंत गॅलरीच्या काचा हलक्या आवाजात फुटली होती. एक उंच काळा बुरखाधारी माणूस आत शिरला होता. त्याच्या हातात पिस्तूल होती, ज्याला सायलेन्सर लावलं होतं. फ्लॅशलाईटच्या मंद प्रकाशात तो सरळ माझ्या लॅपटॉपकडे गेला. त्याला तो सोर्स कोड हवा होता. कोण आहेस तू? मी अंधारात मोठ्या आवाजात विचारलं. तो माणूस दचकला. त्याने लगेच माझ्या दिसतेने पिस्तूल रोखली आणि गोळी झाडली. सायलेन्सर असल्यामुळे फक्त फुट असा आवाज झाला आणि गोळी माझ्या खांद्याला घासून सोफ्यावर लागली. वेदनेची एक तीव्र लहर माझ्या शरीरातून धावून गेली. रोहन, शिल्पा अंधारातून ओरडली. तिचा आवाज ऐकताच हॅकरने तिच्या दिशेने बंदूक रोखली. हा खेळ आता संपवतो, तो नराधम म्हणाला. पण मी माझ्या खांद्याची वेदना विसरून पूर्ण ताकदीने त्याच्यावर झेप घेतली. आम्ही दोघे जमिनीवर पडलो. त्याची पिस्तूल माझ्या हातातून सुटली. अंधारात कुठे लांब गेली. तो माणूस शारीरिकदृष्ट्या माझ्यापेक्षा खूप बलवान होता. त्याने मला जमिनीवर आदळले आणि माझा गळा दाबण्यास सुरुवात केली. मला श्वास घेणे कठीण झाले होते. माझे डोळे पांढरे पडू लागले होते. अंधारात शिल्पाने आज पुन्हा एकदा तिचे धाडस दाखवले. तिने हॉलमधील पितळीची जड समई उचलली आणि पूर्ण ताकदीने त्या हॅकरच्या पाठीवर मारली. आह, तो हॅकर वेदनेने विव्हाळला आणि त्याने माझ्या गळ्यावरील पकड ढिली केली. मला श्वास घ्यायला वेळ मिळाला. मी लगेच उठलो आणि बाजूला पडलेली पिस्तूल शोधून त्याच्यावर रोखली. हलाला तर गोळी झाडेल, मी जोरात ओरडलो. त्याच वेळी बाहेर तैनात असलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी काचेचा आवाज ऐकून घराचा मुख्य दरवाजा तोडला आणि ते आत आले. तात्काळ आंतरराष्ट्रीय हॅकरला म्हणजे ब्लॅक फ्लॉक्सला ताब्यात घेतलं. घरातील लाईट आली. पोलिसांनी त्या गुंडाला घेऊन गेले. सायबर सेलचे अधिकारी तिथे पोहोचले. त्यांनी माझा लॅपटॉप आणि डेटा सुरक्षित असल्याचं तपासून पाहिलं. रोहन, तू आज देशाच्या एका मोठ्या सिक्युरिटी प्रोजेक्टचा डेटा वाचवला आहेस. आणि शिल्पा मॅडम, तुमच्या धाडसाला सलाम, अधिकारी म्हणाली.
सगळा गोंधळ संपल्यावर आईच्या खोलीचा दरवाजा मी उघडला. आई जागी झाली होती, पण बाहेर नेमकं काय घडलं याची तिला पूर्ण कल्पना नव्हती. आम्ही तिला फक्त एवढंच सांगितलं की चोरीचा प्रयत्न झाला आणि पोलिसांनी चोराला पकडलं. पहाटेचे 4 वाजले होते. पाऊस थांबला होता. आई पुन्हा झोपायला गेली. मी आणि शिल्पा हॉलमध्ये शांतपणे बसलो होतो. माझ्या खांद्याला पोलिसांनी मलमपट्टी केली होती. शिल्पाने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक वेगळाच अभिमान होता. रोहन, आपण 2 वेळा मृत्यूच्या मुखातून बाहेर आलो आहोत. जर पहिल्या रात्री आपण स्वतःवरचा ताबा गमावला असता, तर आज आपण एकमेकांचे रक्षक बनू शकलो असतो का? वासनेच्या पलीकडे जे नातं असतं, त्याची हीच ताकद आहे. हो शिल्पा, मी तिचा हात हातात घेत म्हणालो. आपलं नातं जगासाठी नेहमीच पवित्र राहील. तू माझी मार्गदर्शक आहेस आणि मी तुझा रक्षक. हे नातं शरीराच्या कोणत्याही बंधनात न अडकता मनाच्या सर्वात शुद्ध कोपऱ्यात कायम जिवंत राहील. बाहेर नाशिक शहराची सकाळ होत होती. सूर्यकिरणे घरात येत होती. आमच्या मनातील वादळ आता पूर्णपणे शांत झालं होतं आणि आम्ही एका अशा नात्यात सुखाने जगत होतो, जे रोमॅन्टिक होतं, भावनिक होतं, पण त्याहूनही अधिक ते सुरक्षित आणि नैतिक होतं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.